महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। रुपालीताई सरक यांच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे अशी मागणी साक्री पोलीस स्टेशन येथे करण्यात आली। मृत रुपालीताई सरक अतिप्रसंग आणि खुनाच्या गुन्ह्यातील तपास अधिकारी यांच्या हलगर्जीपणा विरोधात कडक कारवाई होत मृतकास न्याय मिळावा अशी मागणी केली। या विषयान्वये आम्ही तालुक्यातील सर्व जाती समाजातील समाज बांधव विनंती करतो की इच्छापूर तालुका साक्री येथे दिनांक 22 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री रुपाली सरक या अल्पवयीन कन्येच्या अपहरणाचा घाट घालून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान मृतकाने विरोध केल्यावर डोक्यावर घाव घालीत निर्गुण खून करण्यात आलाय। मात्र या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सदर प्रकरणी असंवेदनशीलता दाखवीत गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात अपघाताचा बनाव संबोधून संशयितांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न चालविलेला आहे। तरी अशा बेजबाबदार आणि असंवेदनशील अधिकाऱ्यांविरोधात तात्काळ निलंबनाची कारवाई करून मृतक बालिकेस न्याय मिळवून द्यावा। संशयितांना लवकरात लवकर जेरबंद करून त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करीत कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी कार्यवाही व्हावी, जेणेकरून यापुढे कुणाच्याही लेकीबाळीवर असा क्रूर प्रसंग करण्याचे घरिष्ठ कुणीही समाज विघातक प्रवृत्ती करणार नाही। साक्री तालुक्यातील सर्व जाती समाजातील समाज बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर, साक्री। थोडा जोर आहे का आम्ही या नराधमांना शिक्षा देऊ शकतो। आणि जसे पोलीस आपल्याला बोलले की 302 हा गुन्हा आता कॅन्सल झालाय 2023 पासून, तर मी तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगते की बीएनएस सेक्शन हे स्टार्ट झाले। बीएनएस सेक्शन 103 चा सब क्लास 1 मध्ये मर्डर हा गुन्हा त्या नराधमांवरती दाखल झालाच पाहिजे। आणि आता सगळ्यांनी 302 नाही 103 सब क्लास 1 चे दाखल होतो। जोपर्यंत 302 दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। आणि या ठिकाणी मी सर्वप्रथम कुठल्याही गोष्टी घाबरत नाही। माझ्या बहिणीवर अत्याचार झालाय, सर्वात प्रथम मी मंजुळाताई आमदार गावित यांचा निषेध व्यक्त करतो। यांना निषेध देतो की महिला आमदार असून माझ्या महिला बहिणीवर अत्याचार झाला। 3 दिवस झाले एकदा कुठल्या सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या नाही, म्हणून मी आमदारांचा निषेध व्यक्त करतो। माझ्या बहिणीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझ्या बहिणीला न्याय भेटला पाहिजे त्याच्यासाठी न्यायाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आणि जे कोणी नराधम या ताईची हत्या केली त्यांचा निषेध व्यक्त करतो। आज शैलेश भाऊ, रमेश भाऊ यांनी जे मार्गदर्शन केलं, जे बोलले त्या गोष्टी खऱ्या आहेत। पण मित्र, मी कालपासून ऐकतोय, परवा तर मी नव्हतो पण कालपासून ऐकतोय रुपालीताईची हत्या कशी झाली काय आहे। या टोल नाक्याच्या जवळपासून इच्छापूर गावापासून साक्रीच्या सरकारी दवाखान्यामध्ये असू द्या, इथून आपल्या भगिनीला आपण धुळ्यामध्ये घेऊन गेलो होतो। धुळ्यामध्ये तिचं पोस्टमॉर्टम झालं। तिच्याबरोबर जी घटना झालेली आहे ती चांगली नाही आहे। मी स्वतः ठाणेदार म्हणून पण त्या गोष्टीचा मी निषेध करतो। तुमच्या भावना माझ्याकडे पहिल्याच आहेत। त्याच्यानंतर पीएम झाल्यानंतर पीएम मध्ये काही गोष्टी आपल्याला डॉक्टर साहेबांनी सांगितल्या, त्याप्रमाणे आपण तपास सुरू केला। बरेच भाऊ सुद्धा होते माझ्यासोबत, तुमच्या गावातले बरेचसे प्रतिष्ठित नागरिक पदाधिकारी आमच्या सोबत होते। 2-3 महिला होत्या, नातेवाईक, त्या सुद्धा आमच्या बरोबर होत्या। त्यांना आम्ही प्रत्यक्ष त्या गोष्टी दाखवल्या आहेत। तशा पद्धतीने जवळपास कशा पद्धतीने तपास चाललेला आहे जेवढा मला माहिती आहे तेवढा मी त्यांनाही समजून सांगितलं आहे। त्यांच्याकडे काही गोष्टी होत्या त्या मलाही त्यांनी समजून सांगितलेल्या आहेत। अशा पद्धतीचा हा कालचा प्रवास होता। काही लोकांविरुद्ध आम्हाला गोपनीय माहितीद्वारे एलिगेशन होतं। असे 4 लोक जे आपल्या परिसरातलेच आहेत, असे 4 लोक सध्या मी माझ्या ताब्यामध्ये त्यांना धरून ठेवलेला आहे आणि त्यांच्याकडे आम्ही चौकशी करतो आहे की कशा पद्धतीची घटना झालेली आहे, काय झालेलं आहे त्या मुलीसोबत। याचा जवळपास आम्ही तो गुन्हा जे अनगुपित होतं ते आम्ही उघडकीस आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। बऱ्याचशा लोकांना, तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना आम्ही विचारपूस केलेली आहे। काहींनी आम्हाला माहिती सांगितली, काहींच्या मनामध्ये शंका असेल की मी माहिती सांगून देईल तर वेगळं होईल, तर तसं करू नका। जी माहिती तुमच्याकडे आहे ती माझ्याकडे आणा, मला समक्ष येऊन सांगा।
तुम्हाला इथं सांगायची नाही तर गोपनीयरित्या मला कुठेतरी भेटून सांगा, मला फोन करून सांगा. जे सत्य आहे ते सत्य काढण्याचा निर्धार मी पहिल्यापासून घेतलाय आणि आज पण त्याच्यावर मी तयारीत आहे. मी काल पण तुमच्या वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.